श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते। तर बघता बघता आपला पुरुषोत्तम मास जो आहे तो चालला गेला आणि कुठे महिना संपला कळला देखील नाही। त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल ज्येष्ठ महिना आलेला आहे आणि ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला आपण वट सावित्री किंवा म्हणजे वट पौर्णिमा हा साजरी करत असतो। आता सौभाग्यवती महिला ज्या असतात त्यांच्यासाठी खूप मोठा सण जरी म्हटला तरी सुद्धा चालतो। एका वर्षामध्ये हरतालिका आणि वट सावित्री म्हणजे वट पौर्णिमा जो असतो हे सण खूप महत्त्वाचे ठरत असतात। या सणांना आपले सौभाग्य जे असतं ते दीर्घायुष्य व्हावं त्यासाठी आपण हे व्रत करत असतो। या व्रतासाठी काही ज्या साडीचा कलर, बांगड्यांचा कलर किंवा आपण कोणत्या गोष्टी कराव्यात ते आपण बघणार आहोत। तसेच तुम्हाला सांगेल नववधू जी असेल म्हणजे ज्यांची पहिली वटपौर्णिमा असेल त्यांनी आवर्जून सांगेल ही एक जी साडी आहे हीच परिधान करा। आमच्याकडे जी पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे आणि आमच्याकडेच नाही तर प्रत्येक ठिकाणी ही पद्धत असेल असं तरी मला वाटतं आणि तीच साडी तुम्ही परिधान करायची आहे। तसेच बांगड्या सुद्धा याच आपण परिधान कराव्या जे मी तुम्हाला सांगणार आहे पुढे। पण तसंच तुम्हाला सांगेल बघा आपले जे वटपौर्णिमेची पूजा करत असतो, वडाची पूजा आपण करत असतो, अशी मान्यता आहे धर्मशास्त्रानुसार की सावित्रीने सत्यवानासाठी ही म्हणजे व्रत केला होता आणि नवऱ्याचं जे आयुष्य होतं ते परत मिळवलेलं होतं। तर त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल हा व्रत जो असतो आपल्या सौभाग्यवती राहण्यासाठी, आपल्या नवऱ्याचं दीर्घायुष्य होण्यासाठी हा व्रत केला जातो आणि पूर्वीच्या काळी आपल्या परंपरा ज्या आहेत त्या आपण चालू ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। आता धावपळीचं जीवन आहे, बऱ्याच महिला आता करत नाहीत किंवा खूप घाई गडबडीने करत असतात, व्रत करतात पण पूजा टाळतात। पण तुम्हाला सांगू का आपल्या ज्या रूढी परंपरा चालू असतात ते जपणं खूप महत्त्वाचं आहे। काही गोष्टी त्यामागे असतात आणि म्हणूनच या केल्या गेल्या पाहिजे। तर नक्कीच करा। नुसतं फोटो काढणं आणि मेकअप करणं हेच नाही पण त्या व्रताचं म्हणजे पावित्र्य जपणं खूप महत्त्वाचं आहे आणि म्हणूनच काही गोष्टी आपण पाळून जर व्रत केला तर त्याचा रिझल्टसुद्धा चांगला मिळतो। एक विश्वासाचं आपलं नातं जे असतं नवरा बायकोचं ते चालत असतं, आपल्यामधलं प्रेम वाढत असतं, आपल्या नवऱ्याचं आयुष्य वाढत असतं। या गोष्टी घडण्यासाठी काही व्रत वैकल्य जे असतात ते आपल्याला करायलाच हवेत। तर आपण या विषयाला सुरुवात करूया। तर बघा वटपौर्णिमा जी आहे ती येणार आहे आपली 29 जून 2026 वार आहे त्या दिवशी सोमवार। या दिवशी पौर्णिमा प्रारंभ होणार आहे पहाटे 3:07 आणि पौर्णिमा समाप्ती 30 तारखेला होणार आहे 5:27 पहाटे। तर बघा आपला वट सावित्री म्हणजे वट पौर्णिमा जी आहे ती येणार आहे 29 तारखेला आणि 29 तारखेलाच आपल्याला व्रत जो आहे तो करायचा आहे वटपौर्णिमेचा व्रत करत असताना आवर्जून तुम्हाला सांगेल आपल्याला पूजा तर करायचीच आहे, ती टाळायचीच नाही। पण पूजा करत असताना कोणत्या प्रकारची साडी आपण परिधान करावी तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल की आपण साडी परिधान करत असताना ज्या जरीच्या साड्या असतात, ज्या पद्धतीने आपण देवी भगवतीला कुलस्वामीला आपण जेव्हा ओटी भरत असतो, ज्या पद्धतीने आपण सांगत असतो की जरीची किंवा रेशमचे काठ असतात, अशा पद्धतीने ज्या साड्या असतात त्या आपण ओटीमध्ये ठेवाव्या का तर त्यामध्ये सात्विक लहरी ज्या असतात खेचून घेण्याची क्षमता असते म्हणून। तर त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल वटपौर्णिमेच्या दिवशी ज्या महिला असतील सौभाग्यवती महिलांनी याच पद्धतीने साडी परिधान करा। काठापदराची असेल ती किंवा रेशीम धाग्यांची असेल ती, अशा पद्धतीने ज्या साड्या असतात त्या परिधान कराव्या। काही ठिकाणी अशी पद्धत असते की दर पौर्णिमेला म्हणजे वटपौर्णिमेला त्यांच्या घरातले लोक म्हणजे नवरा साडी वगैरे घेत असतो आपल्या बायकोसाठी। जर घेत असतील तर चांगलीच गोष्ट आहे, पण नाही घेत असतील तुमच्याजवळ जी साडी असेल जी तुम्ही फक्त पूजा पाठ अशा वेळी वापरत असणार ती साडी तुम्ही परिधान केली ती चालेल, फक्त काठापदराची असावी असं मी तुम्हाला इथे सांगेल। या पद्धतीने तुम्ही परिधान करा। आता कलर कोणता असावा साडीचा तर बघा सर्व जे कलर असतात ते तुम्ही परिधान करू शकतात, अगदी सगळे कलर। फक्त त्यामध्ये पांढरा कलर जो असतो पूर्णपणे पांढरी साडी असते ती परिधान करू नका। काळी साडी जी असते ती सुद्धा परिधान करू नका आणि टाळता आला तर निळा कलर जो असतो तो सुद्धा आपल्याला टाळायचा आहे। निळा कलर हा शनी महाराजांचा असतो म्हणून टाळायचा प्रयत्न करा। नाही शक्य झालं असेल कोणी आवडीने तुमच्या मिस्टरांनी घेतली असेल तर परिधान करा, पण काळा आणि पांढरा कलर जो असेल तो परिधान करू नका। पांढऱ्या कलरमध्ये थोडी डिझाईन असेल, वर्क असेल अशा असतील तर तुम्ही परिधान करू शकतात, पण पूर्णपणे पांढरी असेल तर ती साडी परिधान करू नका असं अवश्य तुम्हाला इथे सांगेल। आणि तुम्हाला अजून इथे सांगायचं एकच तात्पर्य आहे की बघा या साड्या परिधान केल्यानंतर आपल्या हातामध्ये
कोणत्या बांगड्या हव्यात. आता फॅशन असते, ट्रेंडिंग असतं, ह्या गोष्टी फॉलो करत चालत असतो आणि ह्या गोष्टी करत असताना आपण कुठेतरी आपली परंपरा विसरत असतो. आणि त्यामुळेच तुम्हाला सांगेल, आपल्या हातामध्ये जर तुम्ही जरी मॅचिंग किंवा ट्रेनिंग काहीही असू द्या, मॅचिंग जर करत असणार तर नक्कीच तुम्हाला सांगेल, तर आपल्या हातामध्ये बऱ्याच पद्धतीच्या वेगवेगळ्या बांगड्या असतात बघा. कोणी वेल्वेटचं, कोणी काचेच्या, कोणी मेटलच्या या पद्धतीने परिधान करतात. पण त्यामध्ये सुद्धा जरी तुम्ही वेल्वेटच्या परिधान करत आहेत, पण त्यामध्ये काचेच्या बांगड्या असणं खूप आवश्यक आहे. जे अगदी थोड्या का असेना, पण काचेच्या बांगड्या तुम्हाला परिधान करायच्या आहेत, घालायच्या आहेत आपल्या हातांमध्ये. हे लक्षात ठेवा. एक एक बघा, मी हिरवी बांगडी कायम माझी एक हातात असते. एक एक का असेना, आपण दररोज काचेच्याच बांगड्या वापरायच्या आहेत, हे लक्षात घ्या. रोजच्या जीवनामध्ये सुद्धा आणि असे सण व्रत वैकल्य येतात तेव्हा सुद्धा काचेच्या बांगड्या तुम्ही परिधान करा. मॅचिंग असतील तरीही चालतील, पण हिरव्या बांगड्या ज्या असतात त्या जर तुम्ही परिधान केल्या, आपल्या हातामध्ये घातल्या तर अतिउत्तम. बघा, आपण कोणाचं तरी नवीन लग्न झालेलं असतं आणि ती मुलगीच्या हातात जर भरलेल्या असतात हिरव्या बांगड्या छानशा, किती सुंदर वाटतात ना. तर बघा, हे आकर्षित करत असतं. म्हणजे आपल्यामध्ये त्या दिवसाला जी काही आपण पूजा करतो, वडाच्या झाडाखाली पूजा करणार आहोत, तर त्या दिवशी त्या लहरी, ती सात्विकता आपल्यामध्ये येत असते. तेवढी क्षमता आपल्यामध्ये येत असते की आपल्या मिस्टरांचं आपण आयुष्य किंवा त्यांच्यासाठी जी पूजापाठ करत असतो त्यासाठी आपल्यामध्ये क्षमता येत असते. ठीक आहे, या गोष्टी आपण परिधान केल्याने. म्हणून तुम्हाला सांगेल, ज्या काही बांगड्या असतात त्या तुम्ही काचेच्या वापरा. मॅचिंग भलेही तुम्ही वापरत असणार तरीही चालेल, काही हरकत नाही. आता टिकली कोणती लावावी, तर टिकलीसुद्धा तुम्ही मॅचिंग वगैरे लावू शकतात. नथ तुम्ही घालू शकतात. या साज शृंगार आपण करायचा आहे त्या दिवशी. काहीतरी दिवस असे असतात की त्या दिवशी आपण साज शृंगार करत असतात आणि या गोष्टी केल्याने आपलं कुठेतरी सौभाग्य जे असतं ते वाढत असतं. त्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी करायच्या असतात. आणि अजून तुम्हाला सांगेल, आपल्या ज्या नववधू असतील तर त्यांनी कोणती साडी परिधान करावी, तर आवर्जून तुम्हाला सांगेल, ज्या नववधू असतील, जी आमच्या घरामध्ये किंवा आमच्याकडे पद्धत आहे ती तुम्हाला सांगेल, जी म्हणजे बघा, लग्नाचा जो शालू असेल, तुमचा घागरा असेल, जे काही असेल, कुठलीही पैठणी असेल, जे काही असेल, ज्या साडीवरती किंवा ज्या घागरावरती तुमचं लग्न लागलेलं असेल, ती साडी जी असेल, आमच्या काळी शालू राहायचे बरोबर. तर पहिली वटपौर्णिमा जेव्हा यायची तेव्हा तो शालूच आम्ही परिधान करत होतो, तो नेसत होतो. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल, नववधू जर तुम्ही असणार, पहिली तुमची वटपौर्णिमा असेल तर नक्कीच तुम्हाला आवर्जून सांगेल, पहिल्या वटपौर्णिमेला तुम्ही तोच शालू परिधान करायचा आहे किंवा घागरा असेल तो परिधान करावा आणि भटजींकडून योग्य पद्धतीने तुम्ही पूजा करावी, जर तुमची पहिली वटपौर्णिमा असेल तर. आवर्जून सांगेल, मॅचिंग बांगड्या असू द्या, काही असू द्या, पण काचेच्या तरी त्यामध्ये परिधान करायच्या आहेत. आपण हातामध्ये काचेच्या बांगड्या घालणं खूप आवश्यक आहे. आणि अजून तुम्हाला सांगेल की वडाच्या झाडाच्या ज्या पारंब्या असतात त्या अनंत पटीने असतात, खूप काही असतात आणि त्या वाढत जात असतात. त्याच पद्धतीने आपल्या पतीचं सौभाग्य जे असतं आपलं, म्हणजे आपल्या पतीचं दीर्घायुष्य व्हावं, त्या ज्या पारंब्या असतात त्या जशा वाढत असतात त्या पद्धतीने आपल्या पतीचं आयुष्य वाढावं म्हणून हा व्रत केला जातो. आणि हे व्रत आपल्या घरात केल्याने आपल्या घरातील मुलं बाळं जे असतात, मुली ज्या असतात त्यासुद्धा बघत असतात, आपली परंपरा जपली जाते. आधीच्या पूर्वीच्या काळी बघा, आपले आई किंवा आजी असतील, आपण लहान असताना बघितलेलं आहे की अगदी 8 दिवस बाकी राहायचे आणि तेव्हापासून सुरुवात व्हायची वटपौर्णिमेला. पण आता कुठेतरी या गोष्टी कमी होत चालल्या आहेत. म्हणून टाळू नका. आपण ज्या पद्धतीने करू तर आपले मुलं बाळं ते बघत असतात आणि त्यांच्यावर देखील संस्कार होत असतात. खास करून मुली ज्यांच्या असतील तर त्यांनी नक्कीच हे काम करायला सुरुवात करा. आणि आपण पूजा करायचीच आहे, वडाच्या झाडाची पूजा करायचीच आहे. व्रत जे असतात आधीपूर्वीच्या काळी खूप अवघड व्रतसुद्धा करायचे, पण तेवढी आपल्याकडून क्षमता होत नाही. आजकाल धावपळीचं जीवन आहे, नोकरी आहे म्हणून करू शकत नाही. पण पूजा मात्र आपल्या सगळ्यांनाच करायची, हे लक्षात ठेवा. या गोष्टी केल्याने आपल्या आयुष्यात बऱ्याच पटीने बदल होत असतात. काही कारण असतात म्हणून या पूजा पाठ व्रत वैकल्य लावलेले असतात आणि आपण या गोष्टी करायला शिकायचं असतं. चला मग, नक्कीच आपल्याला 29 तारखेला वटसावित्रीची जी पूजा केलेली होती, सावित्रीने सत्यवानासाठी, तीच पूजा आपल्या नवऱ्यांसाठी आपल्याला करायची आहे. आणि नक्कीच याविषयी संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर टाकण्यात येईल. संपूर्ण माहिती जाणून घ्या. चला मग, सांगितलेली माहिती नक्कीच तुम्हाला समजली असेल अशी अपेक्षा करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.